इथे इम्प्लिमेंट केली जाते मोठा गाव संघासाठी. त्यांचा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये विथ ड्रेस कोड नाही आहे, त्यामुळे या 2 धावा इथे ऍड केल्या जातात धावफलकाला या षटकाच्या अखेरीस. तर पहिल्या चेंडू विकेट काढली अनिकेत म्हात्रेने, सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी विकेट काढत असताना. पॉवर प्लेमध्ये खास करून 4 षटकांच्या सामन्यामध्ये एकच षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. प्रवीण जोशीला मात्र खूप स्वस्तामध्ये त्याने खातं न उघडता बाद केलेलं आहे आणि त्याची जागा तर लेफ्ट हँड स्ट्रायकिंग एंडला घेतोय फलंदाज विशाल. अनिकेतचा पुढचा चेंडू, अनिकेत म्हात्रे राऊंड विकेट. हो, प्रचंड वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग होता, एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर मध्ये. ते शतक डीप मध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी सरसावतो तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक झाली तोपर्यंत वाईडिश ओव्हर थ्रो. बघा त्या ठिकाणी पंचाचा सिग्नल करतीलच या चेंडूवर, या चौकारच आहे आणि धावा किती काय ऍड करतील धाव फलकावर त्याचं पंच निश्चित सिग्नल करतील. टोटल 6. कोणच नव्हता, इव्हन जे खेळाडू होते ते सक्षम मध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी. आणि तोपर्यंत चेंडू मात्र वाट धरली ती बाउंड्रीच्या बाहेर. तोपर्यंत 2 धावा आधीच त्याच्या कंप्लीट झाल्या होत्या, फलंदाज क्रॉस झाले होते आणि त्या मोमेंटला पंचाने सिग्नल केला हा चौकार. या 6 धावा आता स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील आणि त्या 6 धावांमुळे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आपण बघतो जाऊन पोहोचली ती 6 वर, 6 ऑन द बोर्ड. 6च्या 6 धावा विशालच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू विशाल समोर अनिकेतचा. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट, वी शेप में ऑन द राइज. 2 बाउन्स नंतर चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. थ्रू द मिड ऑफ, चांगला फटका किरणच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केला. धावसंख्येत 10 धावा धावफलकावर, ब्राईट स्टार्ट. विकेट गेल्यानंतर मात्र खूप चांगली विश्वसनीय सुरुवात विशालकडून. इनसाइड आउट पुन्हा एकदा. आता मात्र जलपेशच्या डोक्यावरनं काढलाय, जलपेश चेस करतोय, चेंडू वेगन ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये आणि जवळजवळ कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करेल, चौकार. फलंदाजी करण्याचा जो क्रम असतो तो क्रम बदलल्यानंतर चांगली फलंदाजी करतात. मागच्या मॅच मध्ये हरेश अवेलेबल नव्हता आणि त्या मुवमेंटला आपण बघितलं की प्रवीणच्या सोबत विशाल आला होता. विशालच्या बॅटमॅन हवी तशी फटकेबाजी झाली नाही, पण आता मात्र काय कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय, परिपक्व फलंदाजी, टेक्निकल साऊंड क्रिकेटर, पुस्तकी फटके दाखवतो आपल्या बॅटमधून तो फलंदाज विशाल. गुड बॅटिंग. ओ क्या बात आहे, चांगलं टायमिंग केलं, ऑन द राईज मारलाय, वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, बॅक टू बॅक तिसरा मारलाय अनिकेतच्या विरोधात, चौकार. धावा धावफलकावर, पहिल्या चेंडू विकेट मिळेल तोच एकमेव आनंद तो गोलंदाज आणि पूर्ण मोठा गाव संघ साजरा करू शकला. पण एक ओव्हर थ्रोचा चौकार, तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झाला आणि सामना खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू अनिकेतचा. विशाल त्या ठिकाणी शतक त्या ठिकाणी जज करतोय, भाग पाडलं, ट्रॅप होता. थोडा वेळ चर्चा चालू होती किरणची, जलपेशची, गोलंदाज अनिकेतची, आणि त्या चर्चेचं उत्तर तुम्हाला बघायला मिळतं. इथे मात्र या मुमेंटला ट्रॅप करत असताना पॉइंटला झेल जाण्यासाठी भाग पाडलाय आणि अत्यंत घातक आणि विस्फोटक बॅटिंग जो करत होता विशाल, त्याची विकेट काढली अनिकेत म्हात्रेने. फलंदाज बाद होतोय, विशाल बॅक टू डगआउट.
संघाचा लहू मात्रे अत्यंत अनुभवी खेळाडू, या संघाचा सगळ्यात जुना खेळाडू असा मी उल्लेख करेन. बॅटिंगसाठी तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये चौथ्या क्रमांकावर बलंदाजीला येतोय, बॅटिंगला येतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या तब्बल 18 धावा धावफलकावर. पॉवर प्लेमध्ये अनिकेतचा समाचार निश्चित गेला, पण त्याच अनिकेतने फायनली विशालचा विकेट काढला शेवटच्या चेंडूवर. विकेट ती मिळाली. पहिल्या चेंडू सुद्धा विकेट, शेवटच्या सुद्धा चेंडूवर विकेट. त्यामुळे सुरुवात केली चांगली केली विकेटने आणि विकेटने एंड सुद्धा केला. बोली मार्कर जल्पेश भोईर, समोर आता असेल तो हरेश भोईर. भोईर वर्सेस भोईर. व्हॉट अ शॉट अवे फ्रॉम द बॉडी, व्हॉट अ कनेक्शन, अपिश अँड पनिश्ड. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. खूपच बाहेर चेंडू बाउन्स होत होता, शॉट होता, वाईड होता आणि त्याच्यावर मात्र खूप चांगला फटका, दर्जेदार फटका दाखवला. पनिश केला त्या फटका चेंडूला आणि चेंडू डीप कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन चौकार बघायला मिळाला हरेशच्या बॅटमधून. चला सामना सुरू करा. तसं आपण उल्लेख केला की चेंडू जर कधी हरवला, फुटला, खराब झाला, आय थिंक जुना चेंडू आलेला आहे, तुम्हाला नवीनच चेंडू मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपण म्हणतो की 2 चेंडू तुम्ही चॉईस करून घ्या बॅटिंग करत असताना. पहिल्या चेंडूवर चौकार जल्पेशच्या विरोधात हरेश भोईर कडून. भोईर वर्सेस भोईर. शॉट ऑफ लेंथ आहे, चाबूक, चपराक, सीमारेषे बाहेर. बॅक टू अप्रतिम फटका, बॅक टू बॅक मोठा फटका, षटकार. अम्ब्रेला शॉट होता, थेट आपण बघितलं त्या ठिकाणी त्या गाडीवरच्या अम्ब्रेलावर चेंडू जाऊन ब्रश झाला. षटकार बघायला मिळाला हरेशच्या बॅटमधून. धावसंख्या 28-28. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. ऑफस्टूच्या बाहेर चेंडू ठेवला, भरपूर बाहेर निघालाय आणि पंचांनी सिग्नल केला वाईड बॉल. बॅट्समन पासून थोडासा बचवण्याचा प्रयत्न जल्पेश इथे करतोय, पण धाबा त्याने भरपूर खर्च केला. 2 चेंडूमध्ये 11 वातापर्यंत खर्च केला. एक षटकार, एक चौकार, एक वाईड. धावसंख्या 29. वेगवान चेंडू होता. शतशक डीप मध्ये लॉंगन लोबा देते, चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव हरेशला. चांगली फिल्डिंग डीप मध्ये अनिकेतची आणि धावसंख्या 30 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच रहू येतोय, लहू मात्रे. लहूला अजून खातं उघडायचं आहे स्वतःचं, पण स्थिती खूप चांगली आहे मानेरे संघाची. बॅटिंग चांगली झाली आहे, 30 धावा अंकित झाले धावफलकावर. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चेंडू एका रेषेतनं सरळ निघून जातोय. तो विकेट किपर या संघाचा संघनायक महेश वेलेच्या हातामध्ये. निर्धाव. मागच्या 2 चेंडूत चांगलं कमबॅक केलंय जल्पेशने. एक षटकार, एक चौकार आला होता, त्यानंतर एक वाईट टाकला होता, त्यानंतर एक सिंगल आली, एक डॉट आलाय. लव स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. धावसंख्या 30 धावा. ऑप्शनच्या खूपच बाहेर इन्व्हाइट करतो तो बॅट्समनला काहीतरी चूक करण्यासाठी, पण लहूने बघितलं की चेंडू खूपच बाहेर निघतोय, जाऊ दिलं, सोडू दिलं आणि चेंडू चेट आपण बघतो की विकेट किंवा हातामध्ये वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. राकेश कुंभार यांनी. 31 धावा धावफलकावर. ओ बघायचंय, उंच तर गेलाय, फटका किती लांब जाईल. ओ व्हॉट अ शॉट, सीमारेषे बाहेर षटकार. ते मंजूर नव्हतं, षटकार दाखवला नाही आपल्या बॅटमधून. हो हा चेंडू चांगला आहे, बॅट्समनला रीड करून चेंडू डिलिव्हर केलाय जल्पेशने. लास्ट बॉल डॉट. धावसंख्या 37. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 37 धावा धावफलक 18.50ची गती ठेवली आहे षटका मागे.
आणि तब्बल 37 धावा आतापर्यंत 2 षटकांमध्ये मानेरे संघाने कुटलेले आहेत मैदानावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे चांगली बॅटिंग झाली. 4 षटकांचा सामना, सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण इथे पाहत आहोत मैदानावर. मानेर विरोधात मोठा वेळा 2 संघांमध्ये एक एक सामना जिंकून ते वरती आलेत. पण या 2 षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 18 धावा खर्च केल्या. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं की जल्पेशने धावा खर्च केल्या ते तब्बल 19. नेक्स्ट मॅचसाठी भोपर आणि आगासन संघाने रेडी राहायचं आहे टॉससाठी. या 2 षटकांवर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे टॉससाठी रिपोर्ट करा. पुढील 2 षटकाच्या नंतर आपण टॉस करणार आहोत भोपर आणि आगासन या 2 संघांमध्ये. सेकंड राऊंडचा सामना आपण बघतोय तो म्हणजे 4 षटकांचा सामना आहे. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अंतिम दिवस उद्याच्या दिवशी आपण एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे हा निर्णय आयोजकांनी कालपासूनच घेतला की सेकंड राऊंडचे मॅचेस किंवा सेकंड राऊंडच्या पुढचे सगळे मॅचेस हे 4-4 षटकांची तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 दिवसात एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये परफॉर्म करत आहेत. गोलंदाजीला सज्ज होते गोलंदाज श्रेयस. श्रेयस बॉलिंग मार्गावर तिसरा षटक घेऊन. राईट हँडेड स्ट्रायकिंग एंड आपण बघतो फलंदाज म्हणजेच हरेश भोईर. हरेशसाठी फिल्डिंग बघूया. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला ठेवण्यात आला आहे. त्यानंतर एक डीप मिड विकेट स्क्वेअर लेग ठेवण्यात आला आहे मग अनिकेत म्हात्रे. आणि आता ओम येतोय लॉंगॉनला, थोडासा वाईड इश्यूब आहे लॉंगॉनमध्ये. बाकी 2 खेळाडू ऑफ साईडला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ, थोडासा वाईड इश्यूब आहे. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक फाईन लेग, एक थर्ड मॅन, एक कव्हर आणि एक मिड ऑफ. श्रेयस पहिला चेंडू, लेग ब्रेक बॉल होता पण काय पिकअप शॉट. चेंडूला टप्पा पडल्या त्याला मात्र त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट दाखवलाय, षटकार. ताकद प्रचंड वापरली या फटकार हरेशने आणि धावसंख्या तब्बल 43, 43 इन थर्ड ओव्हर. श्रेयस हो मिस टाइम, थोडासा फटका. लिडिंग एज घेतली, चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये. महेश वेले त्या ठिकाणी आहे, तो चेंडू पाहतोय. चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा वेळ घेतलाय. त्याच्या समोर अनिकेत येऊन चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा कंप्लीट करतोय तो हरेश भोईर. थोडासा मिस टाइम झाला होता हा फटका. इव्हन स्लॉट मध्ये होता, स्लॉग मध्ये होता. त्याला पुन्हा त्या मिड विकेट मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, थोडासा फसतोय पण 2 धावा मिळतात त्या हरेशला या चेंडूवर. धावसंख्या 45, 45. अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी सुरू आहे लौ आणि हरेश मध्ये. हो, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. गुड लाईन. फिरकीपटू वापरलाय या षटकामध्ये संगनायक महेश वेलेने. आणि पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय तो म्हणजेच गोलंदाज श्रेयसने. धावसंख्या थांबली ती 45 वर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हर्ष एक आक्रमक फलंदाज आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय त्याला बॅटिंग करत असताना. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला. दूरवर तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी पुढे जातोय. तोपर्यंत लहूने सांगितले 2 धावा होऊ शकतात पूर्ण. गुड रनिंग. 2 धावा इझिली कंप्लीट झाल्या या चेंडूवर आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. पहिला फलंदाज बाजला तेव्हा धावसंख्या काहीच नव्हती. त्यानंतर दुसरा फलंदाज बाजला धावसंख्या 18 होती आणि त्यानंतर ही पार्टनरशिप आपण बघतोय मैदानावर तिसऱ्या विकेटसाठी. पुढचा चेंडू श्रेयसचा. हा चेंडू थोडासा मात्र बघितलं की मागे थांबून चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 2 प्रयत्न इथे करतोय. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला पण तोपर्यंत फलंदाजाला मागे पाठवलं हरेशने. लवला मागे जावं लागतं वेगाने. म्हणजे ती फक्त एकच धावसंख्या पुढे सरकते ती. धावफलक 48, 48. 50 धावीपासून 2 धावा दूर आहे अजूनही मैदानावर बॅटिंग करणारा जयवंत मानेरे संघ. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत फलंदाजांनी. लवने केली आहे. हरेशने खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर. ओपनर बॅट्समनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये आले. 2 षटकार मारलेत, 1 चौकार, 2 डबल, 2 सिंगल सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण बघितलेत. श्रेयसचा पुढचा चेंडू रिव्हर्सचा टाइम, हवेमध्ये चेंडू मिस टाइम, थोडासा फटका. क्षेत्राच्या थोडासा दूर राहतोय चेंडू, मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मात्र फलंदाज कंप्लीट करतोय या चेंडूच्या 3 धावा. गुड रनिंग.
3 धावा इथे होत आहेत. पूर्ण चौथा प्रयत्न सुरू आहे. 4 धावा इथे होणार का पूर्ण? चेंडूची फेक इथे मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. 3 धावा पूर्ण झाल्या होत्या. चौथ्या धावाचा प्रयत्न सुरू होता आणि त्या मोमेंटला तमूत परतावं लागेल ते लहूला. लव बॅक टू डगआउट, फलंदाज बाद. .00 करंट रन रेट आपण बघत आहोत. सतराच्या सरासरी आपण बघतो धावसंख्या 51 धावा धावफल करता. इनिंगच्या एंडला आपण 2 धावा ऍड करूया, कारण आपण ते ऍड केलेलं नाही अजून स्कोर कार्डवर, स्कोररने आमच्या जयंताने. हो, समोर मारलाय, टोलून मापून मारलाय. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. हरेसचा एक धमाकेदार फटका सीमारेषे बाहेर, षटकार. संघ 57 धावा. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा स्लोअर वन चेंडू टाकला, थोडासा टॉस केला होता या चेंडूला. बॅटची एज घेऊन जास्त जास्त लांब जात नाही चेंडू, तिथेच घुटमळतोय, तिथे येऊन चेंडू कव्हर करतोय स्वतः संगणक या संघाचा महेश वेले. आणि तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करेल ती 1 धाव. ऋषी आलाय स्ट्रायकिंग याला पहिल्यांदाच, ऋषी भोईर. एकूण आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेले आहेत, बाद झालेले आहेत ते मानेरे संघाचे. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. हा सुद्धा आपण बघितलं की थोडासा लेकटर टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइड चेंडू ऑन ड्राईव्ह केला, तसे डीप मध्ये उभा आहे चेंडू, कव्हर करून 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे होतील पूर्ण. गुड रनिंग. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. धावसंख्या 60 धावा धावफलकावर. 60 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतो की पहिल्यांदाच आपल्याला या 60 धावा बघायला मिळतात या स्पर्धेमध्ये, 4 षटकांच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू आउटसाइड एज, जास्त लांब जाणारे चेंडू, तिथे पॉईंटला खेळाडू देते चेंडू कव्हर करण्यासाठी, म्हणजे किरण. आपण 4 षटकात आपण घेतलं की काल 51 धावा होत्या. 52 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही 4 षटकांच्या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅचसाठी चला टॉससाठी रिपोर्ट करा बोपर आणि आगासन, दोन्ही संघाचे खेळाडू. तर बोपर संघाने रिपोर्ट केला, आगासन संघाचे खेळाडू आपण या टॉससाठी. निर्णायक षटक मार्गस्थ आहे महेश वेले. पुढचा चेंडू हरेश समोर, फुल टॉस, मिस टाइम थोडासा. आपण इथे क्षेत्ररक्षक बघूया डीप मध्ये, जज करतोय थर्ड खेळाडूच्या हातामध्ये. ओमने ठेवते झेल टिपलाय आणि इथे मात्र विकेट काढली ती हरेश भोईरची, फलंदाज बाद. निर्णायक षटकामध्ये महेशला ही विकेट मिळते, कॅप्टनला ही विकेट मिळते आणि षटकात आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि फलंदाज आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला नितेश. हो, स्वीप करायचा प्रयत्न होता, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट फॉर कॅप्टन आणि नितेश बॅक टू डकआउट ऑन डक.
ते मात्र 2 धावा ॲड केल्या नव्हत्या. आपण आता एंड ऑफ द इनिंग ॲड केलेले आहेत. 61 झाले होते. 2 धावा पेनल्टीच्या 63 आणि 64 इज अ टार्गेट फॉर टीम मोठागाव. 64 धावा किती करायचे आहेत. चला, बोपर संघाचा संघनायक किती आलाय. आगासन संघाची संघनायक ओमसाई क्रिकेट क्लब आगासन. आपला कॅप्टन येऊ द्या इकडे टॉससाठी ताबडतोब. इनिंग ब्रेकमध्ये आतापर्यंत टॉस झाले सर्व सामन्यांचे, पण इथे मात्र या मॅचमध्ये मात्र चांगलं लक्ष, एक मोठं लक्ष, एक दांडगं लक्ष, एक चांगलं टार्गेट इथे सेट केलं आहे ते जयमसोबा क्रिकेट क्लब माणेर या संघाने. आणि 64 धावसंख्येचा पाठलाग आता करायचा आहे मोठा गाव या संघाला. आणि बघायचं आहे मोठा गाव संघ या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करेल. थोडीशी विश्रांती घेतो, कॉमेंटपासून इन्व्हाइट करतो. या धावसंख्येचा जेव्हा पाठलाग केला जाईल 4 षटकांच्या या सामन्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपण इथे बघतोय आणि जिंकणारा संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल हे सांगण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या ऐकूया माणेरे गावचे एक सुप्रसिद्ध समालोचक, एक सिंगर, एक अँकर राहुल भोईरला. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परबसर यांचा आपण आवाज ऐकतोय. पहिल्या दिवसापासून या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एक सिनियर समालोचक आहेत आणि जरूर त्यांचा आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये काल देखील ऐकला. चेस मोठ्या मॅचमध्ये 64 करायचे आहेत आणि चेस मास्टर दोन्ही मैदानामध्ये आलेले आहेत. अनिकेत सोबत ओम मात्रे दोघे अस्तबल खेळाडू आहेत. ऋषी बोरच्या हातामध्ये पहिला षटक सोपवलेला आहे. बाल चॅगेन्स देखील चांगली सुरुवात केली ऋषीनं सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये. जरूर एक चांगली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली इकडनं मोठा गावनं एक जरूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 64चं चेस अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. मॅचची सुरुवात प्रतिमे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आहे. जरी मरी तिसगाव चषक. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल विशप मध्ये सुरुवात चांगली केलेली आहे. पहिला बॉल पासून आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. अनिकेतच्या बॅटमधून पहिला वेलकम चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. आगाथन संघाचे काही प्लेयर्स इकडे पोहोचलेले आहेत. एकानं पोहोचायचे टॉस साठी प्लीज. नेक्स्ट बॉल ऋषी बोईर. स्लॉक स्वीपचा प्रयत्न. बोल महत्वपूर्ण या मॅचची विकेट आपल्याला पाहायला मिळते अनिकेत मात्रेची. त्याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. यॉर्कर पाहायला मिळाला. ऋषीचा क्विक रिप्लाय आणि पहिला धक्का लागत मोठा गावला. मोठी चेस आहे. 4-1.
नवीन बॅटर लकी आला. नाव लकी आहे, मग टीम करता किती लकी असणार आहे. पहिले षटक पॉवर प्लेचे. शॉर्ट आउट, शॉर्ट पॉइंट, बॅकफुट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन. चांगला चेंडू आहे, फुलर लेनचा राईट यॉर्कर. डेरिक हिटचा प्रयत्न दावीतनं मिळणार नाहीये. चांगली वापसी करताना ऋषी भोईर. पहिला चेंडूवरती अनिकेतनं सुरुवात केली होती बाउंड्रीने, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट. थर्ड बॉलवरती बघतो आपण धाव मिळणार नाहीये. मोठं चेस या मॅच मध्ये 64 करायचे आहेत डबल. पहिल्या इनिंग मध्ये प्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून विशालची सुरुवात. त्याच्यानंतर हरीश भुईरचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू आहे. अर्ध्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओम मात्र पोहोचला साकिंग एंडला. लेग बॅटचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले कोण बघतो आपण 5 वरती. सुरुवात चौकारानं केली, त्याच्यानंतर ऋषीनं काय षटक त्याचं त्यानं कमबॅक केलेलं आहे. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. टप्पा व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. आजचा बॉलर आपल्याकडे व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. बघतो टेनिस बॉल क्रिकेट आता भरपूर फास्ट झालेला आहे, आणि या फास्ट क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर तुमच्याकडे व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. बोध क्रिकेट मध्ये टेनिस बॉल क्रिकेट असेल अथवा लेदर बॉल क्रिकेट असेल, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ऋषी ओव्हर द विकेटनं समोर ओम आहे. समोर ड्राईव्ह करत असताना प्रवीण तिथे टीमचे कॅप्टन आहेत. खराब फिल्डिंग, सेकंडचा कॉल. धाव चित्तित संधी, वेगानं रन आउटची देखील संधी होती. 2 धावा मिळतील प्रत्येकी. धाव खूप महत्वाची. ओमच्या पहिला 2 धावा, पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण बघतो खेळत असताना. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतील 7 धावा. 7 धावा धावा पुस्तकावरती. ओम मात्रे जरूर प्रयत्न करायला मॅच मध्ये मोठा गावसाठी. हळव्या बाटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जरूर चेंडू विकेट किपरच्या पाठी. लॉंग स्टॉपला फील्ड होतोय. चेंडूला बॅटच्या संपर्क कदाचित असावा, तेच आहे. कारण दहावीतनं बघतो आपण मी एक सिंगल, आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा काय संपला. पहिल्या ओव्हरच्या करीच धावा आपण बघितलं तर फक्त धावा फलकावरती 8 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती बाउंड्रीला छंद असं वाटलं की हा षटक 15 ते 20 धावांचं होऊ शकेल. मध्ये ऋषीच्या प्रतिमा आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली, आणि पहिल्या वर्षा करीच धावा फक्त धावा फलकावरती 8 खेळाडू बाद 1. ओम साहेब आगासन प्लीज. कॅप्टन पुन्हा मॅच जर संपली तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण टॉस करून घ्या. अशी सेकंड राऊंडची आपण बघतोय. फर्स्ट मॅच सुरू आहे. पोचा आपण लवकर. विनायक मुंडे आलेत ॲज अ कॅप्टन. बिझी आहे खेळाडू, जॉब करतो, पुन्हा बिझनेस आहे. खास करून नाईटचा त्याचा आणखी शेड्यूल असतो जॉबचा, म्हणून त्याला वेळ लागतो यासाठी. विकी जोशी सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती. रन्स आहेत 8. समोर ओम म्हात्रे. जोशीचा पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. डेडिकेट हवी होती जरूर. तद्वर एक सिंगल धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 9 वरती आहे. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस सुरू आहेत. क्लायमेट आपण बघतो सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही दिवस बघतो आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस देखील पडला होता. लपेटला फटका ऑन साईडला. डीप मध्ये आशिष आहे, विवेक आहे. आता फिल्डिंगचा सांटर दाखवत असताना तर मी ते एक सिंगल. क्रिकेट खेळत असताना आपला फिटनेस खूप गरजेचा आहे, तेव्हा तुम्ही एक चांगले प्लेयर्स होऊ शकता. खेळाडू म्हटलं तर तुमच्याकडे फिटनेस खूप गरजेचे, लवचिकपणा खूप गरजेचे क्रिकेटमध्ये. त्या गोष्टी आपण सध्या तरी डीपमध्ये जेवढे का प्लेयर आहेत फिटनेसमध्येच आहेत. नेक्स्ट बॉल मिस्ता मिंगे. डाऊन द बॉल लो मात्रे पोहोचलाय. झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस.
तिथनं मिळेल एक सिंगल लकीला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. पण बघतो आपण 12 धावा आहेत. मोठा फटका पहिल्या बॉलवरती आला होता, त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलेला जमोसो मानेरेनं. विकेट टू विकेट बॉलिंग, चांगली फिल्डिंग. नेक्स्ट बॉल ट्राय करत असताना फटका हवेत मिस टायमिंग. आशिष जोशी तिकडे पोहोचलाय. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा आरामात मिळतील. फेक आपल्याला बघते वाईट जरूर पाहायला मिळते, सध्या गरज नाहीये. ज्या अनुषंगाने बघतो मैदानाच्या आतमध्ये 4 होतील का, आणि झालेल्या आहेत. धावून चौकार झालेला आहे. मिळतील धावा 4 पोहोचलाय. फायनली ओमचे आगासन संघ पोहोचलाय. ओमकार पाटील टीमचे कॅप्टन. टॉस आपण करू या षटकाच्या नंतर. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण धावा आहेत 16 धावा आहेत. षटक क्रमांक 2. विकी जोशी समोर मात्रे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला, फटका चांगला आहे. डीप मध्ये पुन्हा आशिष आहेत इन ऍक्शन. फेक आताची आपण जरूर चांगली पाहतोय. तर दरम्यान एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 17 धावा. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. त्याच्यानंतर लगेच आपण फर्स्ट राऊंडची थर्ड मॅच जी असणार आहे त्याचा टॉस करू. गावदी बोपर आणि ओमसाई आगासन मध्ये पुढची मॅच आहे. फटका हवेत खेळत जरूर. डीप मध्ये विशाले, चूक होणार नाहीये फलंदाज बात लकी. रामफल देखील याला मॅच बघण्याकरिता त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर प्रवीण जोशीकडनं झालेली चूक, आणि इकडनं बघतो आपण रन्स काय मिळतील का. तिकडं आशिष देखील चूक करतोय. पूर्ण 4. थर्ड ओव्हर मध्ये आला बॉलिंग मार्गवरती, आणि पहिल्याच बॉलवरती मिसफिल्डचा चौकार. मानेरे टीमनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. पहिल्या देखील मॅच मध्ये भरपूर मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. तब्बल 3 बाउंड्री झाल्या होत्या बॉलला. पुन्हा रिव्हर्सच खेळले जातात डीप मध्ये. आशिष जोशी, चूक होणार नाहीये. ओमची विकेट मिळते फलंदाज बाद. मध्ये खेळण्याकरिता सध्या ऑल इज वेल अजय मुस्तफा मानेरे. मॅच मध्ये मोठी धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये बघितल्या आपण. 18 धावा विशालच्या, 9 धावा लहूच्या, 3 धावा
तिकडे देखील धावून घेतल्या होत्या आणि हरीश भोईरचे 29. चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट होत असताना बॅटर बोल्ड होत आहेत फलंदाज बाद. डीजे दोन गेला. डीप मध्ये नितेश आहेत, दावीतनं एक सिंगल मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावा फलकावरती आपण बघितली तर 21च धाव आहेत. सुरुवात चौकारानं केली होती, त्याच्यानंतर ऋषीनं काय बॉलिंग केली, त्याच्यानंतर विकी जोशीची अप्रतिम बॉलिंग या षटकामध्ये केली. हरीशनं आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. नेक्स्ट बॉल जल्पेश पूल केला जरूर, डीप मध्ये रिशेत ऍक्शन मध्ये चूक होणार नाही. फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे, फलंदाज बाद होतात जल्पेश. जल्पेश बाद झाला. या ओव्हरमध्ये बघतो आपण धावा तर पहिल्या होत्या 5. ओव्हर हॅट्रिक त्याच्यामध्ये कंप्लीट झाला. 3 विकेट मिळाल्या हरीशला आणि पहिला मॅचचा हिरो विवेक जोशी बॉलिंग मार्कमध्ये. या मॅचमध्ये आता फॉर्मॅलिटीज बाकी आहे. 6 लिगल चेंडू टाकायचे जमोसह मानरे टीमला. फ्री क्वार्टर मध्ये जरूर आजची लास्ट मॅच खेळ. 4 टीमचा खेळ आपल्याला पाहणं बाकी आहे. त्याच्यामध्ये हुमसाई आगासर आणि बोपरमध्ये पुढची मॅच आहे. पुन्हा पडले येतोय स्वप्नील माते त्यांच्या अगेन्स्ट योगेशचा सोनार पाडा आहे. समोर ड्राय केलेला आहे. दीप तिकडे धाव मात्र एक सिंगल अजमेल. नेक्स्ट बॉल मोठा एजे चेंडू विकेट किपरच्या पाठी शॉर्ट थर्ड मध्ये डॉट बॉल. नेक्स्ट मॅच होमसई अगस्त आणि गावदेव बोपर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस बोपरच्या बाजूने लागलेला. ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, चांगले फिल्डिंग. दावीतनं एक सिंगल मिळते जरूर. रन्स भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या सेट केली होती जमोसा मांजरे टीमनं. पहिली मॅच 1 धावेने जिंकला, नंतर कॉन्फिडेंटली खेळले आणि अराउंडला खेळण्याचा प्रयत्न. डावीस ती उघडलेली, फलंदाज बाद बोल्ट.
या इनिंगचे. ड्राईव्ह ऑन साईडला अंड्याचा फटका. ऋषी पुन्हा ऍक्शन मध्ये मिळेल इथनं विकेट. विवेकला अजून एक विकेट मिळते फलंदाज बाद. तनिष आला नवीन बॅटर. विवेक जोशी लेग सोडवण्याचा प्रयत्न. चेंडू लेग बाहेर येत असताना व्हाईट बॉल. तनिषनं बघितल्याच्या नंतर चेंडू कुठे टाकावा हा देखील प्रश्न पडला असा बॉलरला. अनुषंगानं तनिष आता फलंदाज बाद. तनिष संघ फ्री क्वार्टर जरूर इव्हिनिंगला लास्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 29 केल्या, 3 विकेट देखील घेतल्या तो हरीश भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर असणार आहे. आणि आपण लगेचच फ्रेश मॅचला सुरुवात देखील करू. बोपर अगेन्स्ट ओमसाई अगासने नेक्स्ट मॅच मध्ये.